आता मी इथे वॉशिंग सेंटरवरती आलो आहे. आता लगभग मला येऊन 15 मिनटं अर्धा तास झाला आहे. याच्या आधी मी जिममध्ये गेलेलो. तसं आज मी जिममध्ये काय एवढं केलं नाही, कारण की कालच मी थोडं वर्कआउट केलेलं, तर जास्त काहींचं म्हणून आज एवढं केलं नाही. आता उद्या करीन. मी विचार केला आहे की एक दिवस गॅप सोडून करत जाईन. हे मला जेमिनीने सांगितलं की माझ्यासाठी ठीक असेल की मी एक दिवस गॅप करू एक्सरसाइज. जसं सोमवारी करीन, मंगळवारी नाही करणार, बुधवारी करीन, गुरुवारी नाही करणार, शुक्रवार शनिवारी करीन आणि रविवारी तर बंद असते, तेव्हा तर नाहीच होऊ शकत. असा मी विचार केला आहे. म्हणजे आता बघू काय होतं ते. आज तर मी विचारलं पर्सनल ट्रेनिंगबद्दल. म्हणजे काल मी जिममध्ये होतो तेव्हा तो मला म्हणत होता जॉईन करायला, पर्सनल ट्रेनिंग भेटणार, डाएट प्लॅन वगैरे देणार. तर मी म्हटलं आज ठीक आहे जॉईन करू. तर तो म्हणाला की स्टार्टिंगला 1000 रुपये भरावे लागेल, 1500 आहे, नंतर मग 500 रुपये नंतर दिले तरी पण चालेल. काय बोलू आता, म्हणजे पैसे आधी भरावे लागतात भाई. मी विचार केला चलो हा बोलतो डाएट प्लॅन वगैरे भेटेल, तर तो बोलला की आधी पैसे भरावे लागेल. ठीक आहे. आता मला असं वाटते की तिकडे जो आहे जिममध्ये तो नाही शिकवणार आहे, त्याच्या कोणतरी ओळखीचं शिकवणार. मला वाटलं जो जिमचा आहे तोच शिकवणार आहे, पण तो नाही शिकवणार आहे, कोणतरी दुसरा शिकवणार आहे, डाएट प्लॅन वगैरे देणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता देतो पैसे, डाएट प्लॅन वगैरे देत. आता त्याचा काही फायदा तर होणार नाही मला माहिती आहे, पण असलेला बरा. साईड बाय साईड काहीतरी कामालाच येईल डाएट प्लॅनमध्ये वगैरे, म्हणजे मला हेल्पच भेटेल. म्हणजे पैसे दिले तर दिमाग का तर राहील किंवा बॉडी बनायची. नाही तर असं स्वतःचा भरोसा ठेवून गेलं तर काय होणार तर आहे नाही. तर ठीक आहे, जे आहे तेवढे पैसे खर्च केलं तर ठीक आहे, म्हणजे नंतर फायदाच होईल, म्हणजे तसं म्हटलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आता मला बिझनेसचं म्हणजे थोडा आयडिया आला आहे की मी आतापर्यंत काय करत होतं की जे आसपासला करतायत, जे इंडियामध्ये करतायत त्यांना बघून काहीतरी करायचं मी प्लॅन करत होतो. पण विसरूनच गेलो जे मुकेश अंबानी वगैरे आहे, म्हणजे मुकेश अंबानी आणि बाकी बिझनेस आहेत, त्यांच्या आधीच इंडियामध्ये बिझनेस चालत आहे. तर मी तसं केलं तर मग माझ्या कसं चालेल, म्हणजे त्यांच्यात पहिला चालेल ना, नाही तर त्यांच्या नंतर येईन. म्हणजे तर मी विचार करतो त्याचा काय फायदा होणार नाही आहे. तर मी आता करणार काय, आता थोडं विदेशामध्ये म्हणजे बाकी कंट्रीमध्ये आता रिसर्च वगैरे करीन. तिकडे जायला एवढे पैसे तर नाही आहे, पण ऑनलाईन वगैरे रिसर्च करीन आणि तिकडे बघीन की काय काय होतं ते. आणि मग तिकडचं बिझनेस कॉपी करेन आणि जिकडे चालत असेल, पैसा वगैरे कमवत असेल आणि इकडे इम्प्लिमेंट करीन. म्हणजे इकडे मी पण पैसा कमवून ना असं काहीतरी करीन. मी आता इंडियाचा ट्राय करत होतो म्हणून आता काय होत नव्हतं. मला दुसऱ्या कंट्रीचा ट्राय करायला पाहिजे होतं. आता मी तेच करणार आहे. दुसऱ्या कंट्रीचं बघीन कोण काय करतं आणि इथे इम्प्लिमेंट करेन. कारण की जो माणूस असतो तो माणूसच असतो. मग इंडिया, पाकिस्तान या दुसऱ्या कंट्रीचा असतो ते. त्याला पाहिजे तर सेमच गोष्ट असते. म्हणजे डिफरन्स तर काय आहे नाही लोकांमध्ये. इकडे राहणारे सगळ्यामध्ये डिझायर आहे, सगळ्यांना पैसे कमवायचे, तर म्हणजे सेमच असते. मग तिकडे जे काढलं आहे मी इथे इम्प्लिमेंट करायचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथे पण चालेलच. म्हणजे कॉपी करीन शिरा. मी तसा पण लहानपणापासून टायमापासून कॉपी करण्यामध्ये माहेर आहे. आतापर्यंत मी ते कॉपीच करत राहिलं दुसऱ्यांचं. जे पण बघायचं शिरा कॉपी करायचं लागतं ते. तर आता दुसऱ्या देशाचे बिझनेस करीन आणि कॉपी करीन आणि पैसे कमवीन. आता बाकी स्टार्टअपसारखं नाही करणार. स्टार्टअपमध्ये तर खूप इन्व्हेस्ट करतात. मी तर 10-20 हजारामध्येच करणार आहे बिझनेस. जे कॉपी करीन आणि इन्व्हेस्टर तर भेटणार नाही मला, तर काम करीन म्हणजे जे कमी पैशातच करीन. आणखी आयडिया तर आल्यानंतर करण्याचे खूप तरीके आहे. एकच बिझनेस 10,000, 20,000, 1,00,000, 20,00,000 पण करू शकतो. एकच बिझनेस, जसं हॉटेल आहे, लहान बघितलं तर त्याचा ढाबा खोलू शकतो. अजून कमी पैसे असेल तर मग रेडी टाकू शकतो आणि त्यापेक्षा कमी पैसे असेल तर पाणी छाप टाकू शकतो. म्हणजे खूप ऑप्शन आहे. म्हणजे ते
तेच करणार आहे आता मी.